छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महान व्यक्तींना अभिवादन करतो. आज संविधान दिन आणि या संविधानाचं जे पावित्र्य जपण्याचं काम आहे, देशातले सर्व स्तंभ म्हणजे ते राजकीय असेल, प्रशासन असेल, प्रशासकीय असेल, सर्वच प्रकारचे, आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम हे मतदारांनी करायचं, सर्वसामान्य लोकांनी करायचं असते. स्तंभ संविधानाप्रमाणे चालतात की नाही, की संविधानाचे ते भंग करतात, आपण ते लक्ष दिलं पाहिजे. असो, आज आपल्याकडे अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या कार्यालयामध्ये स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने संन्यास धर्म स्वीकारलेले, त्याचबरोबर त्यांचे देशात परदेशात आपल्या राज्यात सुद्धा सगळीकडेच IAS, IPS, IIT सारख्या अनेक मोठमोठे विद्यार्थी त्यांचे सध्या विद्यमान नोकरी करत आहेत. त्यांच्या बरोबर आहेत काही. त्यांचं शिक्षण जर त्या पद्धतीचं असेल तर ते आपल्याला सर्वांना कल्पना आहेत की मोठमोठे विद्यार्थी देश पातळीवरचे ते घडू शकतात. मग थोडेसे भगवे कपडे बघितले का आपल्याला वाटतं अरे दिनावगडे साहेब आणि भगवे कपडे ते कसं काय सूत्र जवळ राहिला. आता उद्याचा फोटो पाहिल्याच्या नंतर लोकांना प्रश्न पडला. परंतु भगवे कपडे ज्या लोकांनी ते घालून नाव बदनाम केलं समाजाचं, त्या जातीचं, त्या पंथाचं, त्या देशाचंही म्हणायला हरकत नाही. स्वामी विवेकानंद सुद्धा शिकागोला ज्यावेळेस गेले, भगवे कपडे एक पाहण्याचा तो ट्रेंड तो बदलला गेला होता. परंतु या संपूर्ण देशभरामध्ये स्वतःला वाहून घेतल्याच्या नंतर त्यांचं कार्य हे संक्षिप्त रूपात तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. मी म्हटल्याप्रमाणे देश पातळीवर त्यांचे परदेशातही अनेक विद्यार्थी, त्यांना स्वतःला 14 भाषा अवगत आहे. नाशिकमध्ये आपण जर कधी तपोवनामध्ये जर गेलो, हजारो कोटीचे मंदिरं पाहायला भेटाल. स्वामीजींचा काही मंदिराला विरोध नाही, मशिदीला विरोध नाही, चर्चला विरोध नाही. परंतु त्या परिसरामध्ये अनेक देशभरातले जे गोरगरीब येतात, जे रस्ता चुकलेला असतात आणि सिग्नलवरती आपण बघत असतो की बरेचसे भिकारी जमा झालेले असतात. अशा सर्व लोकांना महानगरपालिका जे प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासन आहे ते स्वामीजींची आणून ताब्यात देतात. मग स्वामीजी त्यांना धुवून पुसून आंघोळ वगैरे घालून अगदी त्यांना पुन्हा त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना त्यांच्या मूळ स्वभावात आणण्याचं काम करतात. हे काम वास्तविक प्रशासनाचं आहे. परंतु ते स्वतः स्व खर्चाने करतात, ते कोणाकडनंही पैसे घेत नाही. कारण त्यांचे जे विद्यार्थी ते मोठमोठ्या पोस्टला असल्यामुळे सर्व लोक त्यांना सहकार्य करतात. 18 वर्षाच्या पुढचं जो तरुण असेल, तरुणी असेल, जर काम लागत असेल तर त्यांचे अनेक कंपन्यांमध्ये त्यांचे जे मॅनेजर लोक आहेत, चांगले मोठमोठ्या पदावरती आहेत, त्यांचे मित्र आहेत, परिवार आहे, त्यांचे विद्यार्थी शिष्य यांचे, त्यांना सांगून ते कामाला तर लावतात आणि प्रशिक्षण वर्ग सुद्धा ते घेतात. कौशल्याच्या माध्यमातून ते सर्व ते काम करतात. आता साधू संन्यासी म्हटल्याच्या नंतर त्याचा मंदिरांमध्ये, मठांमध्ये फार प्रमाणात जीव ओतला जातो. तो मौलवी असेल, एखादा पादरी असेल, मिशनरी असेल, कुणी त्याला मी माझं जे कार्य करतोय ते मंदिराच्या स्वरूपाने दिसावं, चर्चच्या स्वरूपाने दिसावं मशीन नाही. स्वामीजींनी सर्वसामान्य आदिवासी क्षेत्रात काम करताना 20 कोटी रुपयांचं जे मंदिर म्हणतो आपण त्याला तो रुग्णालय बांधलं त्यांनी. आणि त्या रुग्णालयामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की 275 रुपयाची दवाखान्याची जी बॉटल असेल ती केवळ 75 रुपयाला मिळते. म्हणजे थेट प्रोडक्शन जिथून होतं ते थेट त्या ग्राहकाला मिळतं. म्हणजे मधली जी पोझिशन असते डीलर, सब डीलर वगैरे सगळं ते मधलं कट करून टाकलं, बंद केलं आणि थेट त्याचा लाभ त्या गोरगरीब गरजू रुग्णाला होतो. मग त्यांच्याकडे येणारे रुग्ण हे आदिवासी भागामध्ये जे काम चालू असतं त्या भागातले रुग्ण येतात. आणि आता तर शहरातल्या लोकांना पण माहीत झालं का कमी खर्चात आणि चांगली सोय तिथे मिळते, त्याच्यामुळे लोक पण आता तिथे यायला लागले. स्वामीजींना जर काही अशी समस्या असेल आणि फोटो काढला स्वामीजींना जर पाठवला आपण तर त्याचं उत्तर ते लगेच तयार करतात आणि काय मदत आपल्याला देता येईल स्वामीजी मोठ्या मनाने ती मदत सुद्धा देऊ करतात. माझी स्वामीजींची ओळख झाली. मी आदिवासी क्षेत्रामध्ये काम करतो. आमचे दिनावगडे साहेब पण आदिवासी क्षेत्राशी खूप पूर्वीपासून जवळकीचे. आम्ही तर त्यांच्या नंतर तयार झालो, म्हणजे शिकलो त्यांचं पण, थोडक्यात बोलायला हरकत नाही. आणि मग आदिवासी क्षेत्रामध्ये आपण बघतो की रुग्णालयांचं कामकाज असेल,
MPW कार्यकर्ते वेळेवर त्या ठिकाणी पोहोचत नसते, रस्ते असेल, रेशनवरती रेशन त्यांना मिळत नाही किंवा नाव सुद्धा लावायला त्यांना चक्रा मारावं लागतात, अनेक अडचणी असतात त्यांच्या. मी ज्यावेळेस त्या भागामध्ये मी कॅम्प घ्यायला सुरुवात केल्याच्या नंतर हे प्रशासकीय कामाच्या व्यतिरिक्त वेगळं काम, जे कामामध्ये एखाद्या मुलगी उपवर झालेली आहे, लग्नावरती आली परंतु पैसे नसल्यामुळे ती लग्न करू शकत नाही, मी अशी सुद्धा समस्या स्वामीजींना सांगितलं तर सुद्धा मार्ग काढतो. हा बरं, किती खर्च आहे, हे पैसे तुझ्या अकाउंटला घे आणि ते लग्न चांगल्या पद्धतीने लाव. मी लग्नाच्या दिवशी आजारी पेशंट आहे, परिस्थिती नाही आहे, अच्छा असं आहे, इथं त्याचा आजार बरा होणार नाही, आपल्याला मुंबईला न्यावं लागेल. ती सगळी व्यवस्था स्वामीजी स्वखर्चाने करतात, त्या गोरगरिबाला वाचवण्याचं काम करतात. आपण धार्मिक सेशन ज्यावेळेस घेतो धर्मग्रंथावरती, तो कुठलाही धर्म असेल, कुठलाही असेल, तर त्याच्यावरती ज्यावेळेस आपण चर्चा करतो, तर मी तर म्हणलं संविधान आज दिन आहे, संविधानाचे पारायण हे चालले पाहिजे. भारतातला नागरिक ज्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर पडला, आपण म्हणतो की 15 ऑगस्ट 1947ला देश जो आहे आपला गुलामगिरीतून मुक्त झाला, पण मी म्हणेल नाही झाला. कारण ज्या पांढऱ्या लोकांनी व्यापारासाठी आलेले राज्यकर्ते बोलले त्यांनी लुटलं, त्याच्यानंतर ज्या लोकांनी आपण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्यांना भारतीय संविधानाने दिलेला हक्क, आमदार, खासदार, ZP सदस्य, मेंबर, हे जे बनवलं आपण, नंतर त्यांनी लुटायला सुरुवात केली. कुठलाही रस्ता घ्या, तो 2-1 वर्षात खराब होऊन जातो, पुन्हा त्याचं टेंडर निघतं, पुन्हा तिसऱ्याला मिळतं, म्हणजे तोही जपतो, त्याची पुढची पिढी जपते, त्यांच्या पुढच्या पिढ्या राजकीय लोकांच्या, मला असं वाटतं गिना साहेब का पुढच्या पिढ्या काही कुष्ठरोगी जन्माला येणार आहे का अनाथ जन्माला येणार आहे? किती बसण्या सूट चढलाय त्या लोकांना पैसे कमवायचे. राजकीय लोक पहा तुम्ही, काय कल्पनाच नाही आपल्याला किती पैसा कमवता येते. तुम्ही जे दिनदुबळ्यांसाठी जे काम करता, तुम्ही किती कमावले आतापर्यंत? मी तेव्हाही तेच बघत आलो तुम्हाला, आताही तेच पाहतोय, पण कार्य मात्र सतत चालू आहे त्यांचं विशेष कौतुक करायला करावं. समाजामध्ये लढणारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, बाबासाहेब आले पाहिजे, पण ते दुसऱ्याच्या घरात जन्माला आले पाहिजे. आपल्या मुलं ते एकदम वेल सेट पाहिजे, वेल एज्युकेटेड झाले पाहिजे, हे वाटतं, पण दुसऱ्याचे मुलं वाया गेले तरी चालेल समाजासाठी, पण आपले राखून ठेवायचं. असे समाजामध्ये थोडेफार सत्व पुरुष असतात की त्यांनी स्वतःला देशाला वाहून घेतलेलं आहे, आणि अशा पुरुषाचा आज आपल्याला या ठिकाणी योगायोगाने कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात झाल्याच्या नंतर एक आजचा दिवस हा कुठेतरी चांगल्या पद्धतीचा त्यांचा आपल्या तालुक्यात गेला पाहिजे, या अनुषंगाने मला आता पत्रकार म्हणून त्यांचं बोलवणं होतंच. आणि म्हटलं मग माझ्याबरोबर पाहुणे, म्हटलं मी त्यांनाही घेऊन येतो. त्यांनी होकार दिला आणि स्वामीजींना म्हटलं आपल्याला जायचं आहे, तुमचं जे वेगवेगळ्या विषयांवरती प्रभुत्व आहे थोडंफार आमच्या सर्वसामान्य लोकांना ऐकायला सुद्धा मिळालं पाहिजे. मी तुमच्यात आणि स्वामीजींमध्ये फारसा वेळ घेत नाही. मी स्वामीजींना विनंती करतो की आपण आपलं बहुमूल्य योगदान या ठिकाणी संविधानाच्या दिनाप्रती आपण आणि सर्वसामान्य अडचणी संदर्भात आपल्याकडे आणखी काय समाजाची वेगवेगळ्या पद्धतीची सेवा आम्ही सर्वांनी हातभार लावल अशा पद्धतीची ती होईल असं आम्हाला मार्गदर्शन. इथे उपस्थित असलेले समस्त भारत पुत्र व भारत कन्या, तुमचा सर्वात महत्वाचा परिचय हा आहे की तुम्ही भारत पुत्र आहात आणि भारत कन्या आहात. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा चालावा, भारताची दिशा कशी असावी, त्या दिशेसाठी आवश्यक असलेलं संपूर्ण विधान, सम्यक विधान, योग्य विधान, जे विधान भारताला मिळालं त्याचा आज दिन आहे, ज्याला आपण म्हणतो संविधान. संविधान दिन आहे आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान आपण समर्पित केलं. ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांना त्या दिवशी ते देण्यात आलं मंत्रिमंडळाच्या साक्षीने त्यांच्या समवेत. काय असतं की आपण स्वतःच विश्लेषण करत राहणं फार फार गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ते आपलं काम करून निघून गेले, पण त्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी योग्य होण्याचा किती प्रयत्न केला हा प्रश्न स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. भारतामध्ये व्याख्यानांची संख्या कमी नाहीये. भारतामध्ये असो, महाराष्ट्रामध्ये असो, जसं सुरुवातीला उल्लेख केला तसं बघितलं तर हा कार्यक्रम फार छोटा कार्यक्रम आहे. जर आकड्याच्या दृष्टीने बघितलं तर 50 लोकही इथे नसतील, पण ते 50 लोकांना 50 लाख लोकांचं सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं. केवळ भाऊक होऊ नका, 50 लाख लोकांचं सामर्थ्य नक्कीच प्राप्त होऊ शकतं, पण त्यासाठी स्वतःचा हेतू प्रामाणिक ठेवणं, स्वतः प्रती प्रचंड श्रद्धा ठेवणं, स्वतःचे विचार शुद्ध ठेवणं, स्पष्ट ठेवणं हे आवश्यक आहे. तसं जर नाही केलं तर तो जो कार्यक्रम आहे एक औपचारिकता म्हणून तो कार्यक्रम राहून जातो. त्या कार्यक्रमाचे फोटो पण येतात, उद्या कोणत्या तरी वृत्तपत्रामध्ये फोटो येईल, माझाही फोटो येईल, माझा फोटो बघितल्यानंतर मला छानच वाटेल, दुसऱ्या आणखी कोणाचा फोटो येईल, त्यांचा फोटो बघून त्यांनाही छान वाटेल, पण त्याच्यामुळे जो लाभ व्हायला पाहिजे, जो शाश्वत लाभ व्हायला पाहिजे, तो शाश्वत लाभ होणार नाही. आता मी एक सर्वांना प्रश्न करतो की संविधानामधला एखादं पान, हे पुस्तकाच्या याच्यात जाणार नाही, एखादं पान संविधानामधलं इथल्या किती लोकांनी वाचलेलं आहे? प्रामाणिकपणे आपण आपली चिकित्सा करूया, आपण आपलंच विश्लेषण करूया. डायसवर मी जाणार नाही, उघाडे साहेबांना मी विचारणार नाही की तुम्ही संविधान वाचलं आहे की नाही. किती लोकांनी, इतर लोकांना विचारतो, जो दादा रेकॉर्ड करतो आहे, दादा तू संविधान बघितलेलं आहे, वाचलेलं आहे हा, हो की नाही, त्याच्यातच रेकॉर्ड होईल ते. वाचलेलं आहे हा, त्याच्यामधले काही वाक्य आठवतात? बरं ठीक आहे, तुम्ही वाचलेलं आहे. ज्यांनी संविधान वाचलं नाही असे लोक हात वर करा, प्रामाणिकपणे हात वर करा. काही तुमची परीक्षा वगैरे घेत नाहीये. तुम्ही वाचलेलं आहे? आता मग दोन्ही हात वर करा, मला बघू द्या फक्त. ज्यांनी वाचलेलं नाही हात वर कीजिए, हात वर करा. तुम्ही वाचलेलं आहे? तुम्ही वाचलेलं आहे? संविधान वाचलेलं आहे तुम्ही? मग हात वर करा की. तुम्ही पण नाही वाचलेलं आहे ना? म्हणजे कोणीच वाचलेलं नाही, उघाडे साहेबांनी वाचलेलं आहे. आता मला सांगा की कसली भक्ती आहे, कसली भक्ती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेली ही कोणत्या प्रकारची भक्ती आहे? काय म्हणायचं, कोणाचा दोष आहे? आत्ताच ते म्हणाले की मलाच इतका त्रास होतो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये किती त्रास झाला असतील. काय करायचं तुमच्यासाठी? काय करायचं, काय सांगा ना. आपल्याला 2000ची नोट समजण्यासाठी शाळेत जावं लागतं का? जो आंधळा असतो, जो अशिक्षित असतो, त्यालाही 2000ची नोट कळते की नाही कळत? कोणत्या शाळेने शिकवलं की हे 2000ची नोट आहे आणि ही 200ची नोट आहे? असं काही नसतं की शिकण्यासाठी तुम्हाला शाळेतच जावं लागतं. कोणी सांगितलं शिकण्यासाठी शाळेत जाण्याची गरज नाही? शिकण्यासाठी शिकण्याची इच्छा असणं आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. जर तुमच्यामध्ये निश्चय असला, काय अडचण काय माहित आहे का? तुमच्या सारख्या लोकांना घेऊन, तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, तुमच्याच जातीचे लोक, तुमच्याच समाजाचे लोक धनाढ्य होतात, श्रीमंत होतात आणि तुम्ही अज्ञानातच राहता. थोडा प्रयत्न तर करावा लागेल ना. शेतीमध्ये फक्त त्या शेतीची पूजा करून त्या शेतीमध्ये धान येईल काय? तुम्ही रोज या झाडाची अशी पूजा करा, रोज उत्पत्ती दाखवा आणि छान फुलं आले पाहिजे, असं होईल काय?
अहो इथे फुलं अर्पण करण्यासाठी तिथे मातीमध्ये हात टाकावे लागतात. हाताला मातीचा स्पर्श झाला पाहिजे, हाताला पाण्याचा स्पर्श झाला पाहिजे. मी खूप हळू एक एक शब्द काळजीपूर्वक बोलतो आहे. हे रेकॉर्ड होत आहे. जे कोणी ऐकेल त्यांनी याचा अर्थाचा अनर्थ करू नये. माझ्या डोळ्यामध्ये डोळे टाकून माझ्या डोळ्यामधली तळमळ लक्षात घ्या. मला इथे येऊन काहीही साध्य करायचं नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मनुष्य निर्माण करणारा धर्म, मनुष्य निर्माण करणारे शिक्षण, या दोनच गोष्टी आवश्यक आहेत. मनुष्य निर्माण झाला पाहिजे. मनुष्य निर्माण झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घाला, बघा किती छान दिसत आहे. इथून जर आपण कलर कॉम्बिनेशनला सुरुवात केली, जर इकडचा कॅमेरा फिरवा तर बघ किती छान कलर कॉम्बिनेशन दिसत आहे. असं हा इथून सुरुवात करा, नंतर यांचे कपडे, नंतर असं पांढरं पांढरं इकडे वेगळं, छान वाटतं ना. भगवंताची जी पृथ्वी आहे ती विविधतेने नटलेली आहे, त्याच्यामध्ये विविधता असलीच पाहिजे. या झाडाचं जर तुम्ही दर्शन घेतलं तर वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळी फुलं येतात. सर्वी फुलं सारख्या रंगाची असू नयेत. छान दिसतं वेगवेगळं, पण प्रत्येक लाल रंगाचा गुलाब आहे, त्या लाल रंगाच्या गुलाबाला पोषण मिळते काळ्या मातीपासून. पांढऱ्या रंगाच्या गुलाबाला पोषण मिळते पांढऱ्या मातीपासून. कोणत्या मातीपासून? काळ्या मातीपासून. आंब्याच्या झाडाला पोषण मिळते, त्या मातीचा रंग कुठला? काळा. हा, टरबूज आहे, टरबूजाला ज्या मातीपासून पोषण मिळते त्या मातीचा रंग कुठला? काळाच ना. की लाल टरबूज असेल तर त्या टरबूजाची माती लाल, पांढरा गुलाब असेल तर पांढऱ्या गुलाबाची माती पांढरी, असं तर नाही होत ना. तर आपल्या मुळांपर्यंत पोहोचलं पाहिजे, मुळांपर्यंत. आणि तिथून तुम्हाला विधान प्राप्त होत असतं. सम्यक विधान, व्यवस्थित विधान. काहीतरी घेऊन जा सोबत, रिकामे हाताने जाऊ नका. फक्त फुलं अर्पण करून, उदबत्त्या दाखवून, दीप प्रज्वलन. दीप प्रज्वलनाचा अर्थ आहे, दीप प्रज्वलन म्हणजे काय? तुमच्या अंतःकरणामध्ये असा प्रकाश निर्माण झाला पाहिजे, तुम्ही हलके झाले पाहिजे. आत्ताच जे बंधू आहेत त्यांनी सांगितलं की ते वजन कमी करतात. ज्यावेळेस वजन कमी करणं म्हणजे लाईट होणं, लाईट म्हणजे हलकं होणं. ज्यावेळेस मनुष्य हलकं होतो ना त्यावेळेस तो आनंदात असतो. जे जाड लोक असतात, खूप त्यांच्या अंगावर वजन असतं, त्या लोकांना बिचाऱ्यांना नीट चालता सुद्धा येत नाही, ते आनंद काय करणार ते. त्यामुळे जीवन कसं हलकं फुलकं असलं पाहिजे, निष्काळजी नसावं. संविधान म्हणजे तुमच्या जीवनाला चांगली दिशा कशी मिळेल याचं विधान म्हणजे संविधान. मग याच्यानंतर एक लक्षात ठेवायचं, बघा आता सर्वांकडे स्मार्टफोन आहे. एक काम तर नक्कीच करायचं घरी गेल्यानंतर, तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल किंवा तो जो व्हॉट्सअप गुगल असलेला मोबाईल नसेल तर कोणाचा तरी घ्यायचा आणि त्याच्यावर संविधान म्हणून टाईप करायचं किंवा व्हॉइस SMS करायचं, व्हॉइस कॉल हे करायचं, काय म्हणतात इन्स्ट्रक्शन द्यायची आणि संविधान असं. आणि त्याच्यामधलं एक तरी पेज आहे ते फक्त बघायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान संविधान संविधान, सगळे पूर्ण भारत संविधान संविधान करत असतं. हे संविधान कुठलं आहे कळलं तर पाहिजे. तो पहिलं पान तर दिसलं पाहिजे. पहिलं जे आहे सुरुवात आहे त्याला प्रिएम्बल म्हणतात. त्याची जी सुरुवात आहे त्याचा मराठीत अनुवाद काय आहे? प्रिएम्बलचं नाही आहे, मला आठवत नाही फक्त या क्षणी. नाही ते तर सुरुवात झाली. आम्ही भारताचे नागरिक. प्रतिज्ञा नाहीये, प्रस्तावना. प्रस्तावना त्याच्यासाठी उद्देशिका असं शब्द, बहुतेक उद्देशिका असा शब्द आहे. हा प्रिएम्बल उद्देशिका असेल तर हा उद्देशिका. उद्देशिका प्रिएम्बल त्या सुरुवातीला काय म्हणतात? आम्ही भारताचे लोक, आम्ही अमुक जातीचे लोक असं नाही, आम्ही अमुक धर्माचे लोक असाही उल्लेख नाही, आम्ही श्रीमंत कुटुंबातले लोक, आम्ही गरीब कुटुंबातले लोक असाही उल्लेख नाही, आम्ही भारताचे लोक.
मग तुमचा परिचय काय आहे? जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोण, तर नाशिक जिल्ह्यामध्ये राहतो, तर काय सांगायचं? माझी एकच ओळख, मी नाशिककर, मी भारतीय. आता हा जो आहे स्वतःची ओळख स्वतःला वारंवार करून देणं गरजेचं आहे, कारण आपण संमोहित झालेलो आहे. जे गारुडी आहेत ना, जे राजकारणी गारुडी, ते तुमच्यासमोर पुंगी वाजवतात आणि तुम्ही संमोहित होऊन जातात आणि स्वतःचा खरा परिचय विसरता आणि मग ते तुम्हाला चुकीचा परिचय देतात. तू या जातीचा, तू या धर्माचा, तू श्रीमंताचा, तू गरीबाचा. हा परिचय खरा आहे की खोटा आहे? खोटा परिचय आहे ना हा. मी भारतीय हा खरा परिचय आहे. आपला खरा परिचय काय आहे? मी भारतीय. काय परिचय आपला खरा? मी भारतीय. आता याचं उच्चारण प्रत्येकाने करायचं आहे. मी म्हणतो त्यानंतर तुम्ही त्याचं उच्चारण करायचं 5 वेळा. स्वतःला स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे. मी म्हणणार त्यानंतर तुम्ही पुनरावृत्ती करायची. माझी एकच ओळख, मी नाशिककर, मी भारतीय. 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 बघा, मी इथे आलेलो आहे. मी आलो आणि गेलो असं करत नाही. मी माझा मोबाईल नंबर देऊन जाईल. मी माझा मोबाईल नंबर देऊन जाईल. संपर्कात राहा आणि मला प्रश्न विचारा. येण्याचा उद्देश काय होता? जोडण्यासाठी आले की तोडण्यासाठी आले? विचारायचं. राजकारणी वृत्तीचे लोक धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, पंथाच्या नावावर, संप्रदायाच्या नावावर, भाषेच्या नावावर, प्रदेशाच्या नावावर समाजाला तोडतात. आणि महापुरुष, संत, संन्यासी खरे ते प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून समाजाला जोडतात. जो जोडतो तो संत आणि जो तोडतो तो राजकारणी. साधी व्याख्या आहे. बघा, माऊलीला एक लक्षात आलं. हेच तर पाहिजे मला. हेच तर पाहिजे आहे की माझा उद्देशच आहे की अगदी सर्वसामान्य व्यक्ती, लौकिक दृष्टीने सर्वसामान्य कोणीच नसतं, प्रत्येकाला या विषयाचं आकलन झालं पाहिजे. कोणताही व्यक्ती गावात आला, मोहल्ल्यात आला, नगरामध्ये आला आणि त्यांनी जर प्रयत्न केला की लोकांपासून तोडण्याचा, त्याला तुम्ही लात मारून गावाच्या बाहेर काढायचं, तोडायचं नाही. आम्ही आमचं बघून घेऊ, काही गरज नाही. आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्हा तर इतका समृद्ध आहे की स्वतःचं पोषण करू शकतो. तुम्हाला माहित आहे का ही गमत? नाशिक मध्ये हे सामर्थ्य आहे. तो कुठला डोंगर हो जिथे आपण गेलो होतो, जिथे 6 महिने लोक खाली न उतरता जगले होते, ते नाही का आपण? वरचा जो भाग आहे, काय नाव त्याचं? कुरुंगवाडी आहे का? वरचा टप्पे वाडी आहे, त्याला ते वानरवाडी म्हणतात. वरचा जो आहे ना, डोंगरावर 6 महिने ते खाली उतरलेच नाही आणि छान जगले. तर तुम्ही विचार करा की हा जो नाशिक जिल्ह्यामधला जो डोंगर आहे ना, तो तुम्हाला जगवणारा डोंगर आहे, तुम्हाला मारणारा डोंगर नाही. पण टाळ्या वाजवा असं वाटतं. वाजवा, एकटी वाजवायची. टाळ्या वाजवायच्या म्हणजे ती सगळ्यांची नाही वाट बघायची, एकट्याने वाजवलेली टाळी ही महत्वाची असते. नाशिक मधला जो डोंगर आहे तुम्हाला जगवणारा डोंगर आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि भविष्यात आपण एकमेकाच्या संपर्कात राहू. मला फक्त एकाच लोकांची अडचण असते, तो म्हणजे स्वार्थी. निस्वार्थीपणा असला पाहिजे.
जास्तीत जास्त लोकांना कसा आनंद देता येईल हा विचार मनामध्ये असला पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मला खूप आनंद झाला की ज्यावेळेस माऊलीला सुद्धा माझं वाक्य नीट कळलं. जो तोडतो तो राजकारणी, जो जोडतो तो संत संन्यासी. खरा संत संन्यासी कोण? जो जोडतो. आणि राजकारणी कोण? जो तोडतो, भांडणं लावतो. तर कोणालाही भांडणं लावू द्यायची नाही. 1947 पासून आतापर्यंत आम्ही काय करतो आहे? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, याच्या पुढे गेलेलोच नाही आम्ही. आम्हाला जर सकाळी मॅरेथॉनला वगैरे जायचं असलं तर छान असे कपडे वगैरे घालून जायचं म्हटलं तर लगेच विचार येतो, नाही आजची रोजीरोटीचं काय होईल? म्हणजे याचा अर्थ काय? आमच्याकडे बँक बॅलन्सच नाहीये नीट. हातावर जगतो, काम नाही केलं तर खायला नाही मिळणार. अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको. सरकारी इमारतीच का बरं लवकर पडतात हो? ज्या लोकांनी ती सरकारी इमारत बांधलेली आहे त्यांचं घर पडतं काय लवकर? प्रश्न करतोय ना, द्या ना उत्तर मला. सरकारी इमारती लवकर पडतात ना? सरकारी इमारतीच्या खिडक्या लवकर तुटतात की नाही तुटत? सरकारी पंखे लवकर तुटतात की नाही तुटत? हा, सरकारी कोणतंही काम असो तर लवकर खराब होतं की नाही खराब होत? आणि ज्यांनी ते काम केलं त्यांच्या घरचं तर काम खराब होत नाही. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी गडबड आहे ना. याचा अर्थ जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान कितीही चांगलं असलं, जर संविधान हाताळणारे जर हात स्वच्छ नसतील तर ते संविधान काहीही कामाचं नाही. आणि संविधान कितीही वाईट असो पण ते संविधान हाताळणारे हात जर चांगले असतील, स्वच्छ असतील, प्रामाणिक असतील, चरित्रवान असतील तर ते संविधान फायदेशीरच ठरेल. आता एक उदाहरण घेऊया. एक आई आहे, वडील आहेत, दोघही कामावर जातात आणि घरी 2-3 मुलं आहेत. आता त्या मुलांना सांभाळण्यासाठी एक प्रशासक ठेवला. प्रशासक शब्द कळतो हा? म्हणजे एखादा सरकारी अधिकारी ठेवला की बघा नवरा बायको दोघेही कामाला जातात, त्यामुळे घरी मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाहीये, त्यामुळे एक त्यांनी प्रशासक ठेवला, सरकारी अधिकारी ठेवला, त्यांच्या सरकारमधला म्हणजे घरचा. आता प्रशासक असतो तो कशासाठी असतो? त्याला पगार मिळतो ना महिन्याच्या काठी. म्हणजे तो कशासाठी आहे त्या घरामध्ये? प्रशासक पगार मिळवण्यासाठी आहे. इथपर्यंत कळलं? माझं वाक्य कळतंय तुम्हाला? आता ठीक आहे. सायंकाळी ती माऊली आली, म्हणजे त्या मुलांची आई आली आणि जे प्रशासक असतात ते पुढे पुढे करणारेच असतात. आता त्या मॅडम ज्या आलेल्या आहेत त्या त्यांच्या काय म्हणतात त्याला अधिकारी झाल्या, वरच्या मालकीन झाल्या. तर मालकीन समोर ते कागद घेऊन जातात की मॅडम 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 आजचा अहवाल हा आहे. मॅडम आजचा अहवाल आहे. अहवालामध्ये काय लिहिलेलं आहे की सकाळचा नाश्ता मुलांनी केला, मुलाची सही. दुपारचं जेवण मुलांनी केलं, हे मुलाची सही. 4 वाजताचा जो स्नॅक्स आहे बिस्किट वगैरे मुलांनी खाल्ले, मुलाची सही. रात्रीचं जेवण मुलांचं झालेलं आहे, मुलांची सही. तुम्ही पण सह्या करता ना बऱ्याच ठिकाणी. आता मला सांगा ती आई तो कागद बघेल की सरळ मुलांना भेटायला जाईल? मुलांना भेटायला. उत्तर पाहिजे मला. मुलांना भेटायला कागद बघेल का? ते मला एक प्रशासक बाजूला हो, मला मुलांना भेटायचं. मुलांना बघितलं, प्रशासकाला बोलवलं, ते प्रशासक इकडे काय म्हणतोय? मुलांचा नाश्ता झाला? हो मॅडम. बघा कागद सही केलेली आहे. दुपारचं जेवण झालं? हो मॅडम जेवण झालेलं आहे, सही बघा. 4 वाजताचं बिस्किट झालेलं आहे, दूध झालेलं आहे. हो मॅडम बघा कागद बघा. रात्रीचं जेवण झालेलं आहे, मॅडम झालेलं आहे बघा. अहवाल तयार आहे, कागद तयार आहे. ते म्हणतात ते सगळं खोट आहे. माझ्या मुलांचा चेहरा सांगतो आहे की मुलांनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये, मुलांनी काहीच खाल्लेलं नाहीये. आई कागद बघते की मुलांचा चेहरा बघते? तर भारताचा चेहरा बघितला तर तुम्ही कागद कितीही रंगवा, भारतामध्ये काम झालेलं नाही. माझं चॅलेंज आहे, मला नाशिक तुम्ही सांभाळायला जा, त्याच यंत्रणेमध्ये फक्त कोणाची लुडबुड नको, याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने नाशिक सांभाळून दाखवू शकतो. काही बुद्धी लागत नाही सांभाळण्यासाठी, कुरघोड्या करण्यासाठी बुद्धीची गरज असते.
चांगलं काम करण्यासाठी जास्त बुद्धीची गरज नसते. चांगलं काम करण्यासाठी हृदयामध्ये प्रेम पाहिजे, हृदयामध्ये उदारता पाहिजे, चरित्र चांगलं पाहिजे. चांगलं काम करायला बुद्धीची गरज नसती. कागदाची हेराफेर, इथला कागद तिथले जोडा, तिथला कागद तिथे जोडा, नाव खोडा, दिव्यांग नसेल तर दिव्यांग म्हणून नोंद करून घ्या, त्यासाठी बुद्धीची गरज नसते. आंधळा नसेल तर त्याला कागदावर आंधळा दाखवा, लंगडा नसेल तर त्याला लंगडा दाखवा, त्यासाठी बुद्धीची गरज नसते. भारताला सध्या बुद्धिवान लोकांची गरज नाही, तर भारताला हृदयवान लोकांची गरज आहे, की ज्यांच्याकडे चांगलं स्वच्छ निर्मळ पवित्र हृदय आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, भविष्यात संपर्कात राहा, आपण एकामेकाशी संबंधित राहू, पण चूप राहू नका. बोलायला शिका, भांडायला नाही म्हणत आहे. बोलायला शिका. एकतर काय तुमचा प्रॉब्लेम काय, लोकांचा बोलत नाही बोलत नाही बोलत नाही. एखादा राजकारणी आलं तर सरळ भांडायला सुरुवात करतात. काय की त्या राजकारण्याला बोलू द्यायचं नसतं, त्याला फक्त आग लावायची असतं. बघा, दोन शब्द आहेत, आग लावणं आणि दीप प्रज्वलन, याच्यामध्ये फरक आहे. दीप प्रज्वलन केलं तर वातावरण जे आहे ते प्रकाशित होतं. या खोलीमध्ये जर दीप प्रज्वलन केलं तर ही जी खोली आहे ती प्रकाशित होईल, त्यामुळे फायदा होतो. आणि आग लावल्याने या खोलीचं नुकसान होईल. तर आग नाही लावायची आहे, दीप प्रज्वलन करायचं आहे. जीवन हे प्रकाशमय करायचं आहे. माझा एक एक शब्द प्रत्येकाला कळतोय माऊली? तुम्ही आई आहात, भारताच्या तुम्ही आई आहात. एक लक्षात ठेवा, आई सक्षम असली पाहिजे. आई मुलांना घडवत असते, शाळा मुलांना घडवत नाही. या भ्रमात राहू नका की शाळा मुलांना घडवते, आई मुलांना घडवत असते. छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले, आईने घडवलं. स्वामी विवेकानंद तयार झाले, आईने घडवलं. कारण की आई म्हणजे काय, ती ऊर्जा असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या आतमध्ये सुद्धा ती मातृशक्ती ती जागृत झाली आणि सर्वांप्रती जे प्रेम आहे ते व्यक्त व्हायला लागलं. आजचा जो कार्यक्रम आहे तो YouTube वरही दिसेल. याचा उद्देशच आहे की प्रत्येक व्यक्तीला जागृत करणं. आता जे माझं अभियान सुरू आहे, जागृत नाशिक जागृत भारत अभियान, तर आपण सर्व जागा व्हायचं की झोपून राहायचं? सर्वांनी जागा व्हायचं. मग हे जागा होण्यामध्ये तुम्ही माझ्या सोबत आहात. आपल्याला फिरावं लागेल, लोकांना भेटावं लागेल. आणि मी काही तुम्हाला पैसे देऊन बोलावणार नाही. स्वतःच्या खर्चाने जर कुठे बोलावला तर याल तुम्ही, या नाशिकच्या कल्याणासाठी. त्यामुळे संपर्कात राहा. आपल्याला येणारी जी मुलं आहे, तुमची छोटी छोटी मुलं आहे, तुमचे जे नातवंड आहे, त्यांच्यासाठी एक चांगला साधा सरळ स्वच्छ भारत, समर्थ नाशिक, सक्षम नाशिक, स्वच्छ नाशिक, संपन्न नाशिक आपल्याला या लहान लहान मुलांना द्यायचा आहे. आपण आपल्या आईचा जय जयकार करूया. आपल्या सर्वांची जी आई आहे ती कोण आहे? भारत माता. माहित आहे ना आईचं नाव? प्रत्येक झाडाची जी आई आहे त्या आईचा रंग जसा काळा आहे त्याला काळी आई म्हणतात. ज्या मातीला ना काळी आई म्हणतात, तसेच आपल्या सर्वांची जी आई आहे ती भारत माता आहे. तर तिचा आपण जय जयकार करूया. भारत माता की जय आणि वंदे मातरम. तर भारत माता की जयच्या वेळेस सर्वांचे हात वर निसंकोचपणे गेले पाहिजे. मनामध्ये संकोच ठेवू नका, मोकळेपणा ठेवा. आणि वंदे मातरमच्या वेळेस दोन्ही हात वर गेले पाहिजे. माझा एकच हात वर जाईल कारण की एका हातात माईक आहे. संकोच बाळगू नका. चांगल्या कामामध्ये संकोच बाळगायचा नसतो, वाईट कामामध्ये पुढाकार घ्यायचा नसतो, चांगल्या कामामध्ये पुढाकार घ्यायचा. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मला इथे उपस्थित राहिले आणि स्वामी सरांना पण मी हे विनंती करते की थँक्यू म्हणते का एवढं वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला एवढं चांगलं गायडन्स केलेलं आहे. एवढं चांगलं त्यांनी आज संविधानबद्दल त्यांनी खूप चांगलं माहिती दिलेलं आहे. माझा हेतू एवढंच आहे, सर्व बहिणींना, सर्व मातेंना, सर्व भाऊ बहीण, माझ्या बाबांना, उघडे सरांना, सर्वांना एवढी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे सरांना.
का फक्त सरळ मार्गाने आपल्याला रस्ता दाखवलेला आहे, आपल्याला सरळ मार्गाने फक्त जायचं आहे. फक्त आणि फक्त आपल्याला न जाती न भेद न काही सांगता आपल्याला फक्त संविधान 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 फक्त या आपल्या निरोगी कुटुंबासाठी आपल्याला फक्त पाठ पाडायचं आहे. मी फक्त एकच तुम्हाला हे करते का फिट इंडिया मिशनमध्ये आम्ही कामं करतो. आपण फिट, आपली संपत्ती फक्त आपलं शरीर आहे. शरीराला आपण जपूया. असे अनेक कार्यक्रम स्वामीजी म्हणतात आपल्याला जायचंय. सरांनी फोन जरी केला आपल्याला, आपण लगेच रेडी राहायचं आहे की सर आम्ही येतो आहे. मी फक्त ही आशा बाळगते त्यांच्या फक्त आणि फक्त. आणि जे काही आहे सरांनी सांगितलेलं आहे का चांगल्या लोकांमध्ये राहायचंय आपल्याला. वाईट लोकांपासून 100% लांबच राहा. वाईट लोक फक्त आपल्याला चुकीचं गायडन्स करणार आहे. पण सरांनी सांगितले चांगले लोक, आणि खरोखर आपल्या कम्युनिटीमध्ये असे खूप कमी असतात का चांगलं मार्ग दाखवणारे. वाईट मार्ग दाखवणारे 100 लोक तुम्हाला रस्त्यावर भेटतील, पण एकच असं भेटणार आहे जे तुम्हाला फक्त आणि फक्त 2 शब्द बोलून तुम्हाला पुढे नेणार आहे. तर सर्वांनी फक्त ही संधी बघा. फक्त सर्वांनी आई बाप बहिणी काय घर की आज आपण 50 जमलेले आहे, 50 पेक्षा पण कमी आहे. मी आज ही अपेक्षा करते की पुढच्या टायमाला 50,000 लोकांमध्ये आपण असेच उभे राहू. मला संधी दिली बोलायची त्याच्याबद्दल थँक्यू सर.